नमस्कार, मी संदीप गुरव. मी व्यवसायाने आर्किटेक्ट आहे. त्याचबरोबर कविता, पेंटिंग या संदर्भाची मला आवड आहे. त्या संदर्भात आपल्यासमोर एक काव्य छोटंसं सादर करतो. काव्याचं नाव आहे फील गुड. मी आता जो मीडिया आहे, एखादी बातमी मीडियाच्या आड, जाहिरातीच्या आड कशा पद्धतीने दाबली जाते, पुन्हा ती रद्दी होते, पुन्हा दुसऱ्या दिवशी दुसरी बातमी जाहिरातीच्या आड दाबली जाते, त्यावर एक छोटंसं काव्य लिहिलंय फील गुड. काल जिथे हेडलाईन असायची आज तिथे जाहिरात आहे. काल जिथे हेडलाईन असायची आज तिथं जाहिरात आहे. आणि खरी बातमी तर लिपस्टिकच्या आत आहे. आता पेपरचं, न्यूजपेपरचं कुठलंही कव्हर बघा, पूर्णपणे रंगीत असतं आणि पहिल्या पेजवर प्रचंड मोठ्या जाहिराती असतात. म्हणजे अगोदर कसं होतं की पहिल्या पेजवर कुठंतरी पहिल्या मुख्य हेडलाईन असायच्या, मुख्य बातमी असायची. आज तिथं जाहिरात असते. ते काल जिथे हेडलाईन असायची आज तिथं जाहिरात आहे आणि खरी बातमी तर लिपस्टिकच्या आत आहे. आजकाल हेडलाईन सुद्धा घाबरून बसते, डोळ्यांवरच्या पापणी आड पडून बसते. आजकाल हेडलाईन सुद्धा घाबरून बसते, डोळ्यांवरच्या पापणी आड पडत बसते, अंधारात चाचपडत राहते. आतल्या कुठल्या तरी पानावर कोपऱ्यात निश्चित पडून राहते. आतल्या कुठल्या तरी पानावर निश्चित पडून राहते. नजरेत फारशी पडत नाही, लक्षात कुणाच्या येत नाही. नजरेत फारशी कुणाच्या पडत नाही, लक्षात कुणाच्या येत नाही. संध्याकाळपर्यंत ती रद्दी होते. पुन्हा दुसऱ्या दिवशी नवीन हेडलाईन शासकीय जाहिरातीने दाबली जाते. पुन्हा दुसऱ्या दिवशी नवीन हेडलाईन शासकीय जाहिरातीने दाबली जाते. वृद्ध भावना लिपस्टिक आड दाबली जाते. लिपस्टिकमुळं पोट फिलगुड होतो, चेहरा शायनिंग होतो. बहीण भावाला आजचे दिन सुरुवात झाल्याचा भास होतो. लिपस्टिकमुळं ओठ फिलगुड होतो, चेहरा शायनिंग होतो. बहीण भावाला आजच्या दिनची सुरुवात झाल्याचा भास होतो.